नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज इसेन्शियल ऑइलमध्ये आपण थोडा वेगळा प्रकार घेतोय. निलगिरी. निलगिरीच्या बऱ्याच प्रजाती आहे. आपण ज्या आजपर्यंत पाहत आलेलो आहे त्या वाईल्ड आहे. त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी असतं. तर त्यातूनही तेल निघतं. त्यातून साधारण 1 टन गवतापासून 3 किलो ते 3.5 किलोपर्यंत तेल निघतं. आणि त्यात ही युकॅलिप्टस सिट्रेडोरा नावाची जी व्हरायटी आहे, याच्या पानाला जर कधी स्पर्श केला तर वेगळा सुगंध येतो, म्हणजे लेमन फ्लेवर. युकॅलिप्टस सिट्रेडोरा हा जो प्रकार आहे, हा सुद्धा आपल्याला इसेन्शियल ऑइलमध्ये अतिशय महत्त्वाचा मॅस्किटो रिप्लंट किंवा म्हणजे कीटकनाशक वगैरे रिप्लंट वगैरे किंवा अरोमा थेरपी या बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग होतो. याची जर कधी आपल्याला शेती करायची असेल तर साधारण एकरी 6 बाय 6 वर हे असे साधारण 6 ते 8 पट्टे घ्यायचे. पुढचा एक पट्टा जो आहे तो 10 फुटाचा ठेवायचा, जेणेकरून हे जे आपण हार्वेस्ट करू आपल्याला वाहतूक करायला तो 10 फुटाचा पट्टा सोयीस्कर राहतो. 6 पट्टे किंवा 8 पट्टे ठेवले तर 4 पट्ट्याचं मटेरियल इकडे, 4 पट्ट्याचं मटेरियल तिकडे आणि वाहतुकीला आपल्याला ते सोयीस्कर राहतं. तर साधारण 1100 ते 1200 झाडं तशी बसतात. ही झाली की ही साधारण 3 फुटापर्यंत आली की आता शेंडा पिच करायचा असतो. नंतर शेंडा पिच केल्यानंतर काय करायचं, ही पुन्हा आणखीन तिला खत पाणी सुरू राहिलं की ही वाढत राहते. आणि ही वाढली की आता ह्या शेंडा पिच केल्यानंतर ह्या 2 हे निघालेल्या आहेत. या 2 निघालेल्या आहेत. आता ज्यावेळेस आपण हार्वेस्ट करू त्यावेळेस ही इथून कट करायची आहे. म्हणजे ह्या वरच्या भागाचं आपल्याला तेल निघतं आणि हा जो भाग आहे या ठिकाणी नवीन डीर किंवा नवीन कोंब येऊन किंवा खालूनही नवीन कोंब येतात. ज्यावेळेस वरचं आपण इथून कट करतो त्यावेळेस याला वेगळी पुन्हा पालवी फुटते. ती आपल्याला हे करायची. हा साधारण 8 ते 10 इंच यासाठी ठेवायचा की कारण हे जे डोळे आहेत याच्यावर पुन्हा नवीन फुटवे येतात आणि हा साधारण बुशी वगैरे ह्याच्यामध्ये जातो. पहिला हार्वेस्टिंग साधारण 4 ते 6 महिन्यांनी येतं. साधारण लावताना आपण 3 फुटाची निलगिरी लावलेली आहे आणि पहिलं हार्वेस्टिंग झालं की नंतर दुसरं हार्वेस्टिंग आणखीन थोडं बुशी होतं. तिसरं हार्वेस्टिंग आणखीन बुशी होत जातं. अशा पद्धतीने आपल्याला याची लागवड करायची आहे. तर याची जी लागवड केली, आता हे समजा जर कधी आपण ह्याच्यामध्ये हे पालं आणि हे जी कोवळी हे आहे, स्टेम जे आहे यापासून आपल्याला तेल मिळतं. आता ह्याच्यात 2 स्टेम आहेत. या 2 स्टेममध्ये मी स्टेम कट करताना ही इथून जशी कट केली तशी ही इथून कट करणार आहे. म्हणजे आता ह्या कट झाल्यानंतर काय होईल, याला खालून बाजूनी वेगवेगळे डीर येतील. आता हे पहिल्यांदा कट केल्यानंतर याला 2 आलेत. या 2 आल्यानंतर पुन्हा याला इथं वरती 1, 2, 3, 4 आता हा 5वा निघतोय. असे 5 डीर आलेत. यावेळेस आपण इथून ही कट करू किंवा ही वाढल्यानंतर जर कधी फक्त शेंडे पिच केलेत तर याला अजून बाजूनी फुटवे फुटतील. जितके फुटवे जास्त तितका आपल्याला त्याचा म्हणजे पानं ही जास्त प्रमाणात मिळणार आहे. तर ह्या पद्धतीने जर कधी आपण ह्याचंही केलं आणि हे डिस्टिल करताना स्टीम डिस्टिलेशननी आपण हे स्टीम डिस्टिल करणार आहोत. त्याच्यामध्ये आपलं सिट्रोनिला झालंय, लेमन ग्रास झालेलं आहे. त्यातला आता हा पुढचा प्रकार आपण असा घेतोय. तर याच्यामधनं जे काही ऑइल निघेल ते साधारण 1 ते 2% आहे आणि 2% जे ऑइल मिळणार आहे त्याला ते अरोमा थेरपीमध्ये वगैरे तुम्हाला त्याची बऱ्यापैकी मागणी आहे. आजकाल नैसर्गिक म्हणजे आता जे सिंथेटिक आहे, सिंथेटिक बऱ्यापैकी कमी होत चाललेलं आहे आणि तसंच हे ज्यावेळेस आपण ऑइल एक्स्ट्रॅक्ट करू त्याच्याबरोबर जे काही पाणी येणार आहे ते आपल्याला फरशी पुसायला म्हणजे आपण त्याचं एक फरशी पुसायसाठी आपण जे घरामध्ये जे काही केमिकल वापरतो त्याऐवजी ते जर कधी वापरलं तर एक वेगळ्या प्रकारचा नैसर्गिक सुगंध आणि हे डास मात्र ह्याच्यापासून प्रचंड प्रमाणात कमी होतात. तर हे झालं निलगिरीच्या ह्याच्यामधनं. ही निलगिरी सिट्रिडोरा जी आहे ही आता आपल्याकडे फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे.
काही थोडीफार उटीमध्ये आहे, काही आसाममध्ये आहे याच्यामध्ये. तर याची एक लागवड केली तर आपल्याला ती फायदेशीर ठरू शकते. आपल्याकडे आपण ऑलरेडी एक स्टीम डिस्टिलेशन युनिट लावतोय आणि त्याच्यामध्ये जर कधी हे आपण असे वेगवेगळे प्रकार जर कधी घेतलेत, तर आपले आतापर्यंत 2-3 प्रकार होऊन गेलेले आहेत. आता हा पुढचे प्रकार आपण सुरुवात करतोय. तर ह्याला ऑइललाही मागणी आहे आणि तुमची एक अरोमा थेरपीची याच्यामध्ये एक बकेट तयार होते. दुसरी गोष्ट आपण ही जी 6 फुटावर लावलेली किंवा 8 फुटावर लावत असू, 6-6 फुटावर जर लावलेली आहे. 6 फुटाच्या मध्ये जी काही जागा राहील, त्या ठिकाणी आपण औषधी वनस्पती किंवा सिट्रोनिला किंवा लेमन ग्रास किंवा असे कुठल्यातरी ज्याच्या ह्याच्यामधनं आपल्याला आपल्या भागात सोयीस्कर असं आपण त्या ठिकाणी आणखीन प्लांटेशन करू शकतो. जेणेकरून मधली जागाही वाया जात नाही. पाणी आपण निलगिरीला देणार आहोत किंवा सिट्रोनिलामध्ये जर कधी आपण त्याच्यामध्ये 2 रो टाकलेत, समजा 6 फुटाचं जर कधी घेतलं, तर त्याच्यामध्ये 2 रो आपल्या सिट्रोनिलाच्या बसतात. सिट्रोनिलाला जे पाणी दिलं जाणार आहे ते निलगिरीला पर्यायाने जाणार आहे. खतं दिली ती दोघांना जाणार आहे. जागाही वाया जात नाही, उत्पन्नही वाढू शकतं आणि जसजशी निलगिरी वाढत जाईल तसं तुमचं सिट्रोनिलाचं फोलेज कमी होत जाणार आहे. त्याच्यापासून तुम्हाला सिट्रोनिलाची जी पानं आहेत ती कमी होत जाणार आहे. तर या पद्धतीने जर कधी आपल्याला लागवड केली आपण, तर ती लागवड अतिशय फायदेशीर ठरू शकते. आणि ह्याला एक्सपोर्टलाही मागणी बऱ्याच प्रमाणात म्हणजे चांगली मागणी आहे. तुम्ही याच्यावर Googleवर वगैरे किंवा एक्सपोर्ट पोटेन्शियलमध्ये हे तुम्ही शोधू शकतात. आम्ही ही तुम्हाला ही बेसिक माहिती आपण यासाठी देतोय, की जेणेकरून आपल्याला एक पर्यायी उत्पन्नाचा स्रोत जो आहे तो उभा राहावा म्हणून या सगळ्या हे जे यूट्यूब चॅनल केलं हे सगळं कमर्शियल फार्मिंग. हां, तर याच्यामध्ये आपल्याला जर कधी ही लागवड करायची असली, समजा सिट्रोनिला, लेमन ग्रास आहे, करी लीव्हज आहे वगैरे, तर याची साधारण आपल्याला जर कधी युनिट आपलं 12 महिने नॉनस्टॉप चालवायचं म्हणजे एकदा का बॉयलर पेटवला समजा, आज जर कधी बॉयलर पेटवला सोमवारी सकाळी, तर तो शनिवार रात्रीपर्यंत नॉनस्टॉप चालला पाहिजे तिन्ही शिफ्टमध्ये. कारण सुरुवातीला बॉयलर म्हणजे पेटवल्यानंतर टेम्परेचर यायला, स्टीम जनरेट व्हायला आपल्याला 5 ते 6 तास घेतात. ते 5 ते 6 तास रोज वाया घालवण्यापेक्षा एकदा जर कधी पेटवलं आपण 3 शिफ्टमध्ये हे युनिट चालवू शकतो. तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला साधारण तसं जर कधी म्हटलं तर दिवसाला आपल्याला 4 टन मटेरियल लागणार आहे किंवा 3 ते 5 टन मटेरियल लागणार आहे. आपले जे काही प्रॉडक्ट आहे त्यानुसार त्याला लागणार आहे. तर हा एक पर्याय झालेला आहे. तर याचाही आपण विचार करू शकतो. ज्यांच्याकडे थोडीफार लँड आहे किंवा एखाद्या ग्रुपमध्ये जर कधी आपण याचं फार्मिंग केलं, सगळे वेगवेगळे प्रकार जे आहेत, जे आपण आता इंट्रोड्यूस करतोय ह्याच्यामध्ये अजून बरेच झाले, तुळस वगैरे ह्या ॲटम येणारच आहे ते. तर हे सगळे जर कधी डिस्टिल केले तर तो एक सोयीस्कर आणि एक चांगला उद्योग आपल्याला उभा राहू शकतो. जोपर्यंत म्हणजे आपण एक प्रोसेस इंडस्ट्री शेतकरी स्वतःची उभी राहत नाही, तोपर्यंत त्याला व्हॅल्यू ॲडिशन नाही. आणि साधारण 1 ते 2% याचं तेल निघतंय. तर साधारण आपण ॲव्हरेज दीड जरी म्हटलं तर एका टनामध्ये आपल्याला 15 किलो तेल निघणार आहे आणि याचा रेट आहे ₹1500 ते ₹2000 बल्क क्वांटिटीमध्ये आणि किरकोळमध्ये आहे हा ₹3000-3,500 लिटर जातो. तसंच तेल काढल्यानंतर हा जो पालापाचोळा आहे, ह्यापासून आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर बनवू शकतो. कारण हे शिजलेलं आहे तिथे या टेम्परेचरला जे शिजतं डिस्टिल केल्यानंतर, त्यामुळे ह्याचं डिकंपोझिशन फार फास्ट होतं. याच्यामध्ये रॉक फॉस्फेट टाकलं तर एक चांगल्या प्रकारचं खत होऊ शकतं. जेणेकरून आपल्याला खतापासून त्याच्यानंतर जे आपण लिक्विड काढणार आहोत, की ज्या घरामध्ये आपण फरशी पुसायला वगैरे जे वापरतोय, सध्या केमिकल वापरतोय, तर त्याऐवजी हे वापरलं तर त्यापासून एक उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. तसंच याच्यापासून तेल काढल्यानंतर पाण्यामध्ये आपण काही रूम फ्रेशनरही बनवू शकतो. अरोमा थेरपीसाठी आपल्याला हे उपयुक्त वनस्पती आहे आणि एक्सपोर्ट पोटेन्शियल असल्यामुळे याचाही चांगल्या प्रकारे आपण विचार करू शकतो. माहिती योग्य वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना कुणाला ह्या प्रकारच्या वनस्पती लागवडीमध्ये किंवा इंटरेस्ट असेल त्यांनी त्याचा अभ्यास करावा आणि याच्याबरोबर या उद्योगामध्ये पदार्पण करावं. महाराष्ट्रामध्ये फक्त नाशिकला जिरॅनियम लागवड झालेली आहे आणि जिरॅनियम फक्त हा एकच आयटम आपण करतोय तिथे. बरेचसे शेतकरी त्यांना या बऱ्याचशा गोष्टी माहिती नसल्यामुळे किंवा
साधारण पश्चिम महाराष्ट्रात दोंडाईच्या वगैरे भागामध्ये सिट्रोनिलाची लागवड होते. काही ठिकाणी थोडीफार गवती चहाची लागवड होते. पण एक लक्षात घ्या, जोपर्यंत ह्याचं क्षेत्र आपल्याकडे इतकं असायला हवं, की आपल्याला रोजचं 4 टन, मिनिमम 4 टन आपल्याला पानं मिळू शकतील, इतकी लागवड होणं गरजेचं आहे. त्यासाठी साधारण 40 ते 50 एकरेज पाहिजे, जे कुठल्यातरी ग्रुपमध्ये आपण जर कधी उभं केलं तर हे राहू शकतं. तसंच समजा ग्रुपमध्ये तुमच्या शेती रेग्युलर चालू असेल, तर तुम्ही ह्याची बांधावरही लागवड करू शकतात. बांधावरूनही जितका जो जाईल तो वेटप्रमाणे आपल्याला त्याचे ते कॅल्क्युलेशन्स करता येतात. तर हा झाला आहे. तर माहिती योग्य वाटली असली चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि ही वेगवेगळी माहिती ही पुढच्या जनरेशनसाठी अत्यावश्यक आहे. त्याचा विचार करा. धन्यवाद.